कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक 94 मधील नगर येथील अर्धवट रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना होणाऱ्या नाहक त्रासाबाबत जनशक्ती वाहिनीच्या माध्यमातून गुरुवारी प्रसारित झालेल्या बातमीनंतर नागरिकांना आमदार सुलभाताई गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना समस्येबाबत सांगताच अर्धवट बंद पडलेल्या रस्त्याचे काम त्वरित सुरू करून नागरिकांना पाण्याच्या समस्या व अस्वच्छतेबाबत आमदारांनी नागरिकांच्या समस्येची दखल घेतल्याबाबत नागरिकांनी आमदार सुलभाताईचे आभार मानले। 15 दिवस झालं पाण्याची लाईन फुटली होती, आउटची लाईन फुटली होती। हे खूप त्रास होतात, त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रासदायक झाल्यामुळे आम्ही कंप्लेंट दिली होती। सुलभाताईंनी येऊन दखल घेतली आणि पाण्याचं काम आजच्या आज करून दिलं, आउटचं काम करून दिलं, हे सफाई वगैरे सगळं करून दिलं। त्याच्याबद्दल खूप खूप आभारी, धन्यवाद मानतो। 15-20 दिवसांपासून रस्त्याचं काम हे अपूर्ण राहिलेलं खोळंबलेलं काम हे सुलभाताई गायकवाड यांनी त्याबद्दल दखल घेतली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आमच्या चाळीच्या वतीने सगळ्यांना। 15 दिवस झालं आम्ही कंप्लेंट केले होते, कोणी काही दखल घेतलेलं नव्हतं आणि पूर्ण खड्डे वगैरे झाले होते आणि आम्ही आज सकाळी सुलभाताईला बोलले आणि त्यांनी संध्याकाळपर्यंत सगळं काम म्हणजे करून दिलं। कुणी दखल नाही घेतली म्हणून आम्ही एकदा सुलभाताई यांना सांगितलं तर त्यांनी तातडीने आमचं काम करून दिलं। त्याच्यामुळे सुलभाताई यांना आमचं मनापासून धन्यवाद। 15 दिवस झाले होते, रोडचं काम चालू केलं होतं पण ते काही दखल दिली नाही कोणी त्या रोडच्या कामाला आणि पूर्ण त्या नाल्याचा वास येत होता आम्हाला। तर सुलभाताईकडे गेलो आम्ही, त्यांनी लक्ष दिलं, कंप्लेंट केली। आम्ही याच्याकडे गेलो पिंगळेकडे, त्यांनी काही लक्ष दिलं नाही। तो फक्त बोलायचा येतो पण तो काय आला नाही। सुलभाताईंनी लक्ष दिलं म्हणून आमचं काम झालं, त्यांना मनापासून धन्यवाद। सदर अर्धवट बंद पडलेल्या कामांची सुरुवात झाल्याने मात्र नागरिकांना होणाऱ्या समस्येपासून लवकर सुटका होईल यात शंका नाही। खुशी सुर्वे, जनशक्ती, कल्याण। अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।